पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। आमलांच्या शेतातील झोपडीवर नवापूर पोलिसांचा छापा, 2 लाखांचा विदेशी दारू साठा जप्त। दमन दीव विक्रीसाठी असलेली दारू चोरट्या विक्रीच्या तयारीत, आरोपी अमित वसावे फरार, दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल। नवापूर तालुक्यातील आमलाण गावात नवापूर पोलिसांनी एका शेतातील झोपडीवर छापा टाकून तब्बल 2,67,792 रुपये किमतीचा बेकायदेशीर विदेशी दारू व बिअरचा साठा जप्त केलाय। या प्रकरणी आरोपी अमित दासू वसावे राहणार आमलाण पोस्ट रायगण तालुका नवापूर याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार आहे। 3 जुलै रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास आमलाड येथील एका शेतात अवैध दारू साठा लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार आरोपीच्या शेतातील झोपडीवर छापा टाकण्यात आला। यावेळी मॅजिक मोमेंट, रॉयल स्पेशल, जॉन मार्टिन, बडवायझर, मॅग्नम, रॉयल स्टॅग, मॅकडॉवेल्स नंबर 1, रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट आणि रॉयल चॅलेंज या विविध ब्रँडची विदेशी दारू व बियर जप्त करण्यात आली। हा साठा दादरा नगर हवेली तसेच दमन दीव केंद्रशासित प्रदेशात विक्रीसाठी प्रमाणित असल्याचे पोलिसांनी सांगितले। पोलीस शिपाई अमृत विनायक पाटील यांच्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हे रजिस्टर नंबर 564/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे व उपविभागीय पोलीस अधिकारी भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनावणे, अश्विनी सानप तसेच पथकाने ही कारवाई केली। पुढील तपास प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक अश्विनी हरी सानप करीत आहेत।